ओमराजेंनी आता ठाकरेंची साथ सोडली, शिंदेच्या याच्यामध्ये गेलं. काय वाटतंय, गेलं ते चांगलं केलं की नाही योग्य नाही. काय ओमराजे समर्थक? होतो पण आता नाही सध्या. लोकसभेच्या अगोदर ओमराजे निष्ठ्याची भाषण करत होते, गद्दार म्हणत होते फुटून गेलेला. मशाल चिन्हावर लढले ना, आता मशाल सोडली. ज्यांच्यावर निष्ठा केली त्यांनी ह्यांना वारेवर सोडून दिले ना, त्याच्यामुळे त्याला निर्णय बदलावा लागला. जी दादा म्हणले विकासासाठी गेलोय हे साप चुकीचं आहे, कारण त्यांचा खासदार निधी अजून शिल्लक आहे, तीच त्यांनी खर्चील नाही तर अजून कुठला विकास करणार आहे. चुकीचा निर्णय. हे तरुणांच्या प्रतिक्रिया आहे. खासदार निधी जो विकासासाठी म्हणतात, तो निधी का खर्च केला नाही हे तरुण विचार. आता मतदान करणार नाही, विकासाच्या नावाखाली गेलेले आहे ते, पण इथं काय विकास झालेला नाही अजूनपर्यंत जिल्ह्याचा. मग झाला नाही म्हणून ते तिकडे जायचं म्हणले. आता काय काचचं रस्ता करणार आहेत का ते 2 वर्षात? आता पुढच्या वेळेस जर मतदान करणार का ओमराजे? नाही अजिबात नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या नेतृत्व स्वीकारलं आहे, शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. ज्या ओमराजे निंबाळकरांना मशाल चिन्हावर लोकसभेला 3 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं, त्या ओमराजेंबद्दल त्यांच्या मतदारांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आलोत आपण उपळा गावात. हे तेच गाव आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः 3000 लोकसंख्येचं गाव आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या गावानं तब्बल 1000 मतांची लीड ओमराजेंना दिली होती. ओमराजेंनी आता ठाकरेंची साथ सोडली, शिंदेच्या याच्यामध्ये गेलं. काय वाटतंय, गेलं ते चांगलं केलं की नाही योग्य नाही. का बरं योग्य नाही? नाही ना, त्यांनी या मतदारसंघाचा म्हणजे मतदाराचा सगळ्याला धोका दिला त्यांनी. पण ते म्हणतात लोकांची कामं होत नव्हती म्हणून गेलो. नाही लोकांची कामं होत नव्हती म्हणजे आता किती कामं होणार आहे ती? जरांगे फॅक्टरमुळे त्यांनी मतदान पडलं. हा, जरांगे फॅक्टर नसतं त्यांनी मतदानात एवढी लीड उपळ्यातून जात नव्हती. कितीची लीड दिली ती? 1,000 मताची लीड होती उपळ्यातून. हा, ते जरांगे फॅक्टरमुळे त्यांनी लीड मिळाली. आता पुढच्या वेळेस जर मतदान करणार का ओमराजे? नाही अजिबात नाही. मतदाराचा विश्वासघातच केला ना. मतदार कोण करणार? कोणता एक मतदान करणार नाही. पण तुमचीच काम होत नव्हती, लोकांची कामं होत नव्हती, मग सत्तेत जाणं गरजेचं आहे म्हणले. नाही सत्तेदार म्हणजे एकनिष्ठा ह्याने सांगतात की मी एकनिष्ठा आहे शिवसेना, आणि पुन्हा हे म्हणजे बदलायचं म्हणजे असं हे बरोबर नाही ना त्यांचं. बरं उपळ्या गौरवाडी त्यांची माणसं कोणा उपळ्यातल्या कोणा कार्यकर्ता बोललोय का तिथं बाबा ही मत मांडायला बाबा मी जाणार कुणी काय आम्हाला काय जाहीर सांगितलं काय जाहीर सांगितलं होतं आपण बोललं का कुणाला? तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही बोला. सांगितलेलं पटतं का? कोणतं ओमराजेंनी सांगितलेलं पटतं का तुम्हाला? नाही पडणार नाही. काही दुसरे तरुण कार्यकर्ते तुम्ही म्हणता जाहीर बोलवलं होतं, ओमराजेंच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? ओमराजेंच्या निर्णयाबद्दल आम्हाला असं वाटतं की त्यांनी निर्णय केला जरा उशीरच केला. लवकर निर्णय घ्यायला पाहिजे होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरात भरपूर विकास कामं चालू आहेत. लोकसभेच्या अगोदर ओमराजे निष्ठ्याची भाषण करत होते, गद्दार म्हणत होते फुटून गेलेला. मशाल चिन्हावर लढले ना, आता मशाल सोडली. ज्यांच्यावर निष्ठा केली त्यांनी ह्यांना वारेवर सोडून दिले ना, त्याच्यामुळे त्याला निर्णय बदलावा लागला. काय त्यांचं ठाकरेंचं काय कंट्रोल आहे यांच्यावर सांगा? त्यांना गरज सुरू वाटत नाही तर काय त्यांच्या पैसे थांबून काय करायचं? मग घेतलेला निर्णय लेकराला दूध नाही लवकर पडत लिकूर वाढतंय आणि तुम्ही काय करायचं सांगायला लागला तुम्ही. मग दुर्लक्ष केलं. 100% दुर्लक्ष केलं. काय तुम्हाला काय वाटतं? काहीच वाटत नाही, गेले झाले काही बी वाटत. मतदान केलं होतं का? मतदान केलं होतं? केलं की मग तरी बी काय वाटत नाही. त्यांचा निर्णय काय आपण बोलणार आहोत? आपला ऐकणार आहे का? थोडं निवडून दिलं त्यांना, काय नाही काहीतरी वाटत असेल की नाही काय नाही. लोक बोलत नाहीयेत, गावातली संबंध असतात त्याच्यामुळं. आणखी इकडे काही तरुण मंडळी पण बसलेले आहे. काय भैया, मतदान केलं होतं? केलं होतं की. कुणाला केलं? ओमदादा. आता ओमदादांना ठाकरेंची साथ सोडली, गेले आता शिंदेकडे. काय म्हणते? चुकीचा निर्णय ओमदादा. जी दादा म्हणले विकासासाठी गेलोय हे साप चुकीचं आहे, कारण त्यांचा खासदार निधी अजून शिल्लक आहे, तीच त्यांनी खर्चील नाही तर अजून कुठला विकास करणार आहेत. चुकीचा निर्णय. हे तरुणांच्या प्रतिक्रिया आहे. खासदार निधी जो विकासासाठी म्हणतात, तो निधी का खर्च केला नाही हे तरुण विचार. आता मतदान करणार नाही. काय ओमराजे समर्थक? होतो पण आता नाही सध्या. का बरं? का गद्दारी झाली. तुमच्यासाठीच गेले म्हणतो, तुमचेच काम होईना नाही आता गेले तर खरं हो. तर आता शेतकऱ्याची कर्जमाफी तेवढी करावी त्यांच्या काय हातात? मग काय पायात आहे का त्यांच्या? ती गेली ती शेतकऱ्याच्या विकासासाठी. मग शेतकऱ्याचा विकास काय कर्जमाफी केल्यावर होतय?
तेवढी कर्जमाफी करावी त्यांनी. मुद्दा मांडून धरायला पाहिजे शिंदे साहेबांनी. मग शिंदे साहेबांकडे कोणचे मुद्दे त्यांनी मोदींकडे मांडावे? आता विकास कॅलिफोर्निया होणार आहे त्याचं बी काहीतरी बघावं. शेतकरी कर्जमाफी आणखी. तेवढा तरी शेतकरी महत्वाचा आहे. बर. आता महिना झाला पाऊस नाही. 150 जणांना माती देऊन आली आणि तोंडायची शेतकऱ्याची. मग त्यांची कर्जमाफी करावी, काहीतरी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, एवढी मागणी आहे आमची. ओमराजांकडे मागणी आहे त्यांची. काही जुनी मंडळी देखील आहेत. बाबा किती वय? बघितलं झालं मग बोललो की मी. आणखी वय किती तुमचं? 82. बरं बरं. ओमराजे ठाकरेंना सोडून गेले, काय वाटतंय? अहो तीच सांगतो तुम्हाला मी. दोन वेळेस जर आता ते खासदार आमदार करीत असले आणि त्याच्या ती सोडून जर दुसऱ्याच्या गटात जाणं म्हणल्यावर त्याची जाणीव नाही ठेवल्यावर काय उपयोग आहे त्याचा? जाणीव ठेवायला पाहिजे होती. जाणीव उद्धवरावची जाणीव ठेवायला पाहिजे होती ओमराजेंनी. आम्हाला एवढं म्हणायचं होतं. पण ते उद्धव ठाकरेकडूनच निवडून आले होते त्यावेळेस ते सांगत होते निष्ठा पाहिजे, आणि आता सोडली. आता त्याला काय करायचं? त्याच्या स्वार्थामुळे सोडली मग म्हणायचं. आता त्यांचं जे काय त्यांच्यावर संकट आलतं त्या संकटाअभावी त्यांनी आता त्यांचं जर काय काम होत नसेल म्हणून सोडले असेल. चुकीचं झालं. ते थोडं चुकीचं केलंय, पण त्यांनी पक्ष सोडायला नाही पाहिजे होता. काही तरुण मंडळी देखील इकडे आहे. काय कुणाला बोलायचंय का? बोलायचंय का कुणाला? काय म्हणणे काय? खर तर अनेक मंडळ या बोलून जाऊ नका. मतदान केलं की मतदार आहेत की नाही? खर तर हे तरुण लोक आहेत, गावातले संबंध असतात, त्यामुळं अनेक जण बोलणं टाळतात. या बाजूला देखील काही लोक आहेत, आपण प्रयत्न करूया. बाबा काय नाव? नाव काय तुमचं? अशोक किती वय? 75. बरं. मतदान केलं का? मतदान करतो कुणाला? आता ओमराजे गेले शिंदेकडे, तिकडेच करायचं. तिकडेच करायचं का? म्हणजे जिकडे ओमराजे जाईन तिकडे मतदान. का बरं? गावावर म्हणजे हाय म्हणून चांगलं केलं कसं? चांगलं केलं. हे लोकांच्या प्रतिक्रिया. काहींचं म्हणणं उशीर केला, मतदारसंघातली कामं व्हायला पाहिजे, तर काही लोक स्पष्ट सांगतायत की ही गद्दारी आहे, असं नाही करायला पाहिजे होतं. मंडळी इकडे आहे. काय भैया काय नाव तुझं? सूरज. ओमराजे ठाकरेंना सोडून गेले. लोकसभेला तुमच्या गावाने चांगली लीड दिली होती. भरपूर लेट 1000 मताची लेट दिली होती. हा. मग आता केलं ते योग्य केलं का कसं? नाही योग्य नाही केलेलं दादांनी. का बरं? विकासाच्या नावाखाली गेलेले आहे ते, पण इथं काय विकास झालेला नाही अजूनपर्यंत जिल्ह्याचा. मग झाला नाही म्हणून ते तिकडे जायचं म्हणले. आता काय काचचा रस्ता करणार आहेत का ते 2 वर्षात? 2 वर्षात काय काचचा रस्ता करणार आहेत का ते? ते त्यांच्या ह्याच्यासाठी गेलेले, स्वार्थासाठी. कशासाठी? काय स्वार्थ आहे? त्यांचे टेंडर फिंडर काम वैयक्तिक त्यासाठी गेलेले आहेत ते. पण ते मशाल चिन्हावर लढले होते ना, आता बाणाकडे गेले परत. आता पाहणार या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. बाबा काय नाव? रामकाले शिवाजी. किती वय? 76 77. ओमराजेंना ओळखतात का? होय. ते आता ठाकरेंकडून शिंदेकडे गेले. काय केलं? बरोबर आहे का चूक आहे? चांगलं केलं का कसं केलं? ठाकरे बाळ ठाकरे गेले. झालं. ठाकरेंना सोडलं शिंदेकडे गेले. आता चांगलं केलं कसं केलं? शिंदे नुसतं असले शिंदे तर काहीच काम होत नाही. हा. काय काय आश्वासन दिली झालं होत नाही काय? लोकांना ही देतो, आरक्षण देतो, पुन्हा अजून महागाई का घेतली. आणखी काय करायला पाहिजे त्यांनी? सगळ्यात आरक्षण द्यायला पाहिजे. आता ओमराजे त्यांच्याकडे गेले, त्यांनी कोणते प्रश्न सोडवले पाहिजे? हे सगळे सोडवलं पाहिजे. ती बोलले तसं तुम्ही वागवा ना. तुम्ही बोलता तसं टाळा ना तुम्ही. आम्ही मत मनमुजकी देतो. मनमुजकी देतो. बोलतात तसं चालणं झाले का? चालणं झाले बोलतात तसं. बोलायचं एक आणि करणं एक असं चालू झालं का? मग का देतो शेतकऱ्याला काय दिलंय अजून? उगा ती पाऊस पडा नाही, काय करणार मग? बरं ओमराजे गेले ते बरं का चुक? चूक नाही, बरं झालं. पण तुमच्या पायरीनं तुमची खुर्ची गाठताव, आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी मजुरांनी? हा प्रश्न मतदारसंघातल्या लोकांचा. तुमच्या पायरीनं तुम्ही तुमची खुर्ची गाठताय, तुम्ही पद घेताय, पण लोकांनी काय करायचं? खरं तर अनेक तरुणांचं म्हणणं आहे की ही एक प्रकारे गद्दारी आहे, एक असं करायला नाही पाहिजे. तर काहींचं म्हणणं आहे
की कामासाठी गेले बरं झालं, मात्र आता ओमराजे काय कामं करणार हा देखील प्रश्न मतदार विचारतायत. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, उपळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.